नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण मावळ तालुक्यातील नानोली या गावी आपले जे प्रयोगशील शेतकरी आहेत विलास धुमाळ यांच्या कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत जो काही परसबागेचा पोषणयुक्त परसबागेचा प्रकल्प इथं त्यांनी अंमलात आणलेला आहे त्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर यामध्ये परसबाग ही जी संकल्पना आहे ही शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाहीये. यापूर्वी शेतकरी आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा अंगणामध्ये अशा प्रकारची परसबाग फुलवित होते. पण यावर्षी कृषी विभागाचा जो आत्मा ही जी यंत्रणा आहे यांच्यामार्फत की पोषणयुक्त भाजीपाला हा शेतकऱ्यांपर्यंत जायला हवा या उद्देशाने आत्मा यंत्रणेकडून शेतकऱ्यांना परसबागेचं किट वाटण्यात आलं. ते निव्वळ किट वाटून ते थांबले नाहीत, तर सुधारित पद्धतीने आपल्याला ही परसबाग कशा पद्धतीने फुलवता येईल आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे हे पाहून त्यांनी जे आपले आत्म्याचे अधिकारी आहेत घोगरे साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आपण ही परसबाग कशी असावी, शेतकऱ्याच्या घराच्या आजूबाजूला ज्या प्रमाणात जागा असेल त्या प्रमाणात आपण त्यांना सांगितलं की ज्याला शक्य होईल त्यांनी अशा पद्धतीने गोलाकार जर परसबाग केली आणि त्याच्यामध्ये विविध असे तुकडे केले की ज्याच्यामध्ये बाहेरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आपण फळभाज्या घेतल्या, आतला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आपण ज्या पालेभाज्या आहेत या घेतल्या, तर त्याच्यामधून आपल्याला जो परसबागेचा आणि त्याचबरोबर पोषणयुक्त परसबागेचा जो आपला उद्देश आहे तो यातून सफल होईल. तर आपण हे परसबागेचं महत्त्व आपल्याला आता मागे जी काही आपल्याकडे कोरोना ही महामारी आली होती त्यावेळेस आपण सगळे गांगारून गेलो होतो की बाजारातून भाजीपाला आणायचा तो खरंच विषमुक्त असणार आहे का किंवा त्याच्यामध्ये काही संसर्गजन्य जीवाणू वगैरे आपल्या घरात येतील का या भीतीने आपण गांगारून गेलो होतो. त्याचवेळी जर आपल्याकडं अशी घराच्या आजूबाजूला छोटीशी परसबाग असती तर आपल्याला ते अशी ही जी परिस्थिती आहे ती आपल्याला ओढवली नसती. तर हे महत्त्व लक्षात घेऊन की प्रत्येकाने आपल्याला दैनंदिन जीवनात जे काही भाजीपाला लागतो किंवा जो आपण संतुलित आहार म्हणतो की त्याच्यामध्ये आपल्याला 80 ग्रॅम भाजी हवी आणि 100 ग्रॅम फळं हवीत, तर हे जे आपलं प्रमाण आहे हे राखलं जावं यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूलाच अशा पद्धतीने जर आपण परसबाग फुलवली आणि त्यातून जो मिळणारा भाजीपाला आहे तो आपल्या घरासाठी वापरला तर त्यातून आपल्या मुलांचं किंवा ज्या घरातल्या महिला आहे यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर ही सांगितलं तुम्हाला की ही परसबाग आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या प्रमाणात जागा असेल त्या प्रमाणात करता येईल. एवढंच नाही की आता जे आपण म्हणतो की आता हे सगळ्याच शेतकऱ्यांना हे शक्य होणार आहे की आज शेतकरी नाही किंवा आता बरेचसे आपले जे गावाकडे जी घरं आहेत आता सिमेंटची घरं झाली आहेत, अशा प्रकारची अंगणं नाही आहेत किंवा परस नाहीये, तर त्यांना जर इच्छा असेल तर त्यांना अशा पद्धतीची परसबाग आपल्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये किंवा ज्या खिडक्या असतात त्याच्यावरही जे काही आपल्याकडे घरगुती साधनं आहेत त्याच्या मदतीने सुद्धा करता येईल. तर याच्यामध्ये आपण ज्या काही रिकाम्या दुधाच्या पिशव्या असतात त्या उलट्या करून किंवा नारळाच्या करवंट्या असतात त्याचा आपण ज्या करवंट्यांचा उपयोग आपण कुंड्यांसारखा करून तिथं देखील आपण परसबाग फुलवू शकतो. यासाठी फक्त इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तर ह्या शेतकऱ्यांनी आता आपण पाहत असाल की संतुलित असा पोषणयुक्त जी परसबाग आहे त्यासाठी ज्या आवश्यक घटक असतात त्या पद्धतीने आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत योग्य असं नियोजन करून या ठिकाणी परसबाग फुलवलेली आहे. तर या परसबागेचं ही परसबाग करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारची रसायने याच्यावरती फवारायची नाहीयेत. जे काही सेंद्रिय आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात येईल किंवा याच्यावरती बुरशीयुक्त काही रोग येतात तर त्याच्यासाठी आपण घरगुती जे काही आहे ते हळदीचं पाणी करून त्याच्यावर फवारलं किंवा दशपर्णी अर्क आहे ते वापरलं, टाक अशा पद्धतीचे सेंद्रिय घटक आहेत हे घटक वापरूनच आपल्याला ही जी परसबाग आहे ही फुलवायची आहे आणि त्याचा आपल्या रोजच्या आहारात वापर करायचा आहे. आता आपण पाहत असाल की बराचसा भाजीपाला हा मार्केटमध्ये येताना त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे किंवा अनावधानामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती रासायनिक कीटकनाशक असतात त्याची फवारणी होत असते, त्याचे अंश शिल्लक राहतात. त्यामुळे नको त्या वयामध्ये म्हणजे अगदी कमी वयामध्ये लोकांना कॅन्सर सारखे आजार आता दिसू लागलेले आहेत की त्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीची परसबाग जर आपण आपल्या घराजवळ फुलवली तर हे काही आपल्याला हे जे आजार आहेत याच्यापासून आपल्याला आपल्या कुटुंबाला वाचवता येईल. पोषणयुक्त परसबाग हा उपक्रम राबवताना आपल्या परसबागेमध्ये अशा पद्धतीने प्रथिनयुक्त वाटाणा त्याबरोबर ही पालक हा घेवडा असेल ज्यामधून आपल्याला प्रथिनाचा मोठ्या प्रमाणात सोर्स उपलब्ध होईल. अशी जी काही आपल्याकडे पालेभाज्या आहेत यांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जे काही जीवनसत्व लागणार आहे ती देखील आपल्याला या पालेभाज्यामधून मिळणार आहेत. त्यासोबतच आपल्याला आपल्या परसबागेच्या आजूबाजूला लिंबाचं झाड देखील लावलं पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी की ज्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती मिळू शकते किंवा दुसरी कुठली आवळा, तुरट
अशी जी काही झाडे आहेत की जी आपण आपल्या परसबागेच्या आजूबाजूला जागा असेल तर त्या ठिकाणी लावली तर त्यातूनही आपल्याला जीवनसत्व क हे जे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती मिळवून देतं अशी घटक आपल्याला त्यातून आपल्याला मिळवता येतील. त्याचबरोबर जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेवग्यासारखी बहुउपयोगी झाडं देखील लावता येतील. अशा पद्धतीने परिपूर्ण आपली परसबाग होईल अशा पद्धतीने सगळ्यांनी जर आपल्या परसबागेची लागवड केली तर त्यातून आपल्याला सात्विक आणि पौष्टिक असं जे काही पालेभाज्या आहेत ते आपल्या कुटुंबाला देता येईल. नमस्ते, मी राहुल गोगरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून मावळ तालुक्यासाठी कार्यरत आहे. पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना ही संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आमचे आत्म्याचे प्रकल्प संचालक पूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. मेथी असेल, वाटाणा असेल, कांदा असेल, पालक या दोडका, शिरी दोडका या प्रकारे एक 10-11 प्रकारच्या पालेभाज्या दिलेल्या आहेत. तर हा शासनाचा उद्देश असा आहे की जे आपण परसबाग करतो शेतकरी तर त्यांच्या पद्धतीने करतो, पण थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने सर्व प्रकारच्या भाजीपाला जर केला तर त्यांच्या मुलाबाळांचं चांगल्या प्रकारे पोषण होईल, मदत होईल. नमस्कार, मी एस के गावड, कृषी सहाय्यक साई. आमच्या कार्यक्षेत्रामध्ये मंडळ कृषी अधिकारी खडकाळा आणि कृषी पर्यवेक्षक खडकाळा यांच्यामार्फत साई येथे परसबागेचे शासनामार्फत जे बियाणे मिळालं होतं, श्री धुमाळ साहेब यांच्या शेतावर पहिले पारंपरिक पद्धतीनं करायचे. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब यावर्षी तुम्ही जरा गादी वाफ्यावर करा. त्यांनी आपल्या मार्गदर्शनासाठी गादी वाफ्यावर परसबागेचं नियोजन केलं. त्यांचे आम्ही कृषी विभागामार्फत धन्यवाद देतो. नमस्कार, मी विलास दत्तू धुमाळ, कृषी मित्र, महाराष्ट्र कृषी विभाग आत्मा ह्या योजनेअंतर्गत आम्हाला एक मिनी किट मिळालं होतं. आम्ही पूर्वी परसबाग करायचो आणि करत होतो, पण आता थोडंसं शास्त्रयुक्त गादी वाफ्यावरती कृषी अधिकाऱ्याकडनं आम्हाला मार्गदर्शन झालं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गादी वाफ्यावरती भाजीचं केलेलं आहे. इथून पुढे आम्ही अशाच पद्धतीनं चांगल्या परसबाग करण्याचा प्रयत्न करू.